नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असा सल्ला देईन की जास्तीत जास्त कामं जी आहेत ती आपली पहिल्या पंधरवड्यात म्हणजे पूर्वार्धामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. याचं कारण असं आहे की उत्तरार्धामध्ये आपला आरोग्यविषयक चिंता किंवा आरोग्यविषयक काही प्रश्न उभे राहतील आणि त्यामुळे तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तुमचं शारीरिक बल जर तेवढं नसेल तर त्या गोष्टीत मागे पडाल तुम्ही. म्हणून जास्तीत जास्त कामं जी आहेत ते पूर्वार्धामध्ये संपवण्याचा आणि करण्याचा प्रयत्न तुम्ही करा की जेणेकरून ग्रहांची अनुकूलता तुम्हाला त्या काळात लाभते. म्हणून फेब्रुवारीच्या पहिल्या 2 आठवड्यात जास्तीत जास्त कामं आपली जे ते करून घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. प्रकृतीच्या बाबतीत जर विचार केला तर साधारणपणे तुमच्या स्वतःच्या बाबतीत वाद होणे किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून वाद उद्भवणे, मग ते मोबाईलवर असोत, प्रत्यक्ष असोत किंवा आपल्या वेगळ्या विरुद्ध विचारांच्या व्यक्तीमुळे आलेले असोत, पण वाद हे दिसून येतात. एखादी आपण सांगितलेली गोष्ट समोरच्यांना न पटणे किंवा त्यांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला न पटणे, यातूनच वाद निर्माण होतात आणि वादाचे परिणाम कुठेही पुढेपर्यंत जाऊ शकतात. म्हणून या महिन्यात आपला कटाक्ष असा असला पाहिजे की कुठल्याही प्रकारे वाद घालायचा नाही. घरात पण नको, बाहेर नको, मित्रमैत्रिणींच्यात नको, कामाच्या ठिकाणी पण नको. जेवढे वाद कमी तेवढे आपल्या चिंता कमी असा हा महिना किंवा उत्तरार्ध या महिन्याचा असा म्हणता येईल. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये दुसऱ्यांच्या चुकीमुळे आपल्याला काही अपघात होणे असे काही योग दिसून येतात. उदाहरणार्थ आपण रस्त्याने चालतोय, रस्त्याची कामं चालू आहेत किंवा अन्य काही कामं चालू आहेत रस्त्यात, पण आपल्याला ते समजलं नाही, आपल्या दृष्टीस पडलं नाही किंवा आपण आपल्या दुसऱ्या विचारामध्ये आहोत, तर काय होणार? काम चालू आहे ते चालू आहेत पण आपल्याला त्याचा उपद्रव झाला. असं होऊन तुम्ही एखाद्या संकटात स्वतःहून पडाल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल असं दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही चालताना, वाहन चालवताना आणि अन्य बाबतीत सुद्धा अतिशय अलर्ट राहणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमच्या शरीराला काही नुकसान, हानी पोचता कामा नये. अशा दृष्टीने उत्तरार्धामध्ये तुम्ही सावधगिरी तुमची बाळगणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही अवश्य करा. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जी माणसं किंवा जी मुलं आपापल्या फ्रेंड सर्कलमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत त्यांनी नेमक्या काही कारणाने दुरावा येणे, काहीतरी भांडण होणे, वादविवाद होणे, त्यात टोकाची भूमिका घेणे आणि सोशल मीडियावर काहीतरी आपण व्यक्त होणे आणि त्यातून प्रॉब्लेम निर्माण होणे असेही प्रसंग या महिन्यात होऊ शकतात. जे सोशल मीडिया रेग्युलर वापरतात त्यांनी कुठलीही भांडणं चव्हाट्यावर सोशल मीडियाच्या आणू नये, कारण तो उपद्रव त्यांना होऊ शकतो. हा सल्ला तुम्ही अवश्य लक्षात घ्या. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण जे कर्म करतायत किंवा आपली जी नोकरी आहे ती आहे तशीच चालू राहील. त्यात खूप काही आपली वाखाणणी होणे किंवा आपल्याला निग्लेक्ट करणे अशा दोन्ही गोष्टी दिसून येत नाही. न्यूट्रल आहे, त्यामुळे तुमचं काम आणि तुम्ही याच्याशी तुमची बांधिलकी राहू दे आणि प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं कामं करत जा, ती पूर्ण करा. जे उद्योजक आहेत, लघु उद्योजक आहेत किंवा स्वतःचे ज्यांचे कामधंदे आहेत त्यांनी ह्या महिन्यामध्ये कुठल्याही कामाचे पुढील परिणाम काय होऊ शकतात किंवा एखाद्या तुमच्या निर्णयाचे पुढे 3 महिन्यांनी काय परिणाम होऊ शकतात हा विचार करा आणि कुठलीही स्टेप घ्या. तात्कालिक विचार केला तर तुम्हाला नुकसान होऊ शकेल. म्हणून जरा विचारपूर्वक या महिन्यात धंदेवाईक लोकांनी या महिन्यात आपला निर्णय घ्यावा. कर्क राशी या व्यक्तींना
मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी घाबरून न जाता आपण जो काही अभ्यास केला आहे, आपलं जे काही मेहनत आहे त्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आपल्या परीक्षेला सामोरं जा. जी काही रिटन टेस्ट असेल, ओरल असेल किंवा अन्य काही असेसमेंट असतील, त्या सगळ्या बाबतीत आपल्या कर्तृत्वावर आणि आपण केलेल्या श्रमावर विश्वास ठेवा आणि आपल्या परीक्षेला तुम्ही जा. आपला कॉन्फिडन्स डळमळीत होऊ देऊ नका, कारण त्याचा परिणाम तुमच्यावर होऊन तुम्ही आणखीन थोडे खाली जाऊ शकता. म्हणून आपला कॉन्फिडन्स जागृत ठेवा आणि आपलं शिक्षणाचा, परीक्षा किंवा त्यासंबंधी जे काही आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पुढे चला. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विविध प्रकारचे भांडणं उकरून काढू नये किंवा कोर्टात जाणे किंवा कोणाला चॅलेंज देणे, मी बघून घेतो तुला, असं कसं होईल ते वगैरे वगैरे या भानगडीत पडू नका. कारण त्यामध्ये तुमची बुद्धी, वेळ आणि पैसा तिन्ही खर्च होईल आणि त्यातून निष्पन्न काही होणार नाही. त्यामुळे अशी चॅलेंजेस तुम्ही देऊ पण नका आणि घेऊ पण नका. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपलं उत्पन्न जे आहे ह्या महिन्यात सर्वसाधारण आहे. तुम्हाला कमीही काही पडणार नाही आणि तुमच्याकडे लक्ष्मी कटाक्ष असं भरभरून काही येणार असंही दिसत नाही. पण जेवढं आवश्यक आहे तेवढी आवक तुमची दिसते आणि त्या आवकाप्रमाणे तुम्ही तुमची पुढचं प्लॅनिंग जी आहे, पुढची वाटचाल जी आहे ते ठरवा आणि तुम्ही करा. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी किंवा जी कोणी मंडळी आपल्याकडे एक मार्गदर्शक म्हणून असतात, सिनियर घरातली, घरात राहत असतील किंवा नसतील, गुरु समान जे असतील, ज्यांना आपण मेंटॉर म्हणतो, अशा लोकांचा किंवा व्यक्तींचा अनादर या महिन्यात करू नका. कारण तो जर अनादर झाला तर तुम्हाला खूप मोठी किंमत याची मोजावी लागेल. म्हणून त्यांना योग्य रिस्पेक्ट द्या असं मी या महिन्यात तुम्हाला सांगू इच्छितो. कलावंत किंवा कलाक्षेत्रात असणारी जी मंडळी आहे त्यांना ह्या महिन्यात चांगला स्कोप दिसून येतो आहे. म्हणजे नवीन नवीन कामासंबंधी विचारणा होणे, त्यांची आर्ट किंवा कला सादरीकरण करणे, या महिन्यामध्ये अनेक ऑफर्स त्यांना त्या बाबतीत घेऊ इच्छितात. तर त्याप्रमाणे तुम्ही योग्य ते तुमचं टाइम टेबल ठरवा आणि त्याप्रमाणे कमिटमेंट द्या. म्हणजे तुम्हाला पुढे तुमची कामं व्यतीत होतील किंवा तुम्हाला तुमचं जे काम आहे, तुमचा आनंद ज्याच्यातून मिळतो ते काम तुम्हाला आपलं ठरवता येते. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे आपापल्या प्रेम प्रकरणामध्ये आहेत त्यांनी या महिन्यात थोडं सांभाळून राहा. कारण काहीतरी आपल्यामध्ये, आपल्या जोडीदाराने आपण याच्यामध्ये अचानक काहीतरी प्रश्न उद्भवून किंवा मी मगाशी सांगितलं सोशल मीडियावर काहीतरी दिसलं म्हणून गैरसमज निर्माण झाले आणि असं काहीतरी थोडंसं ट्विस्ट येऊ शकतो तुमच्या स्टोरीमध्ये. जरा सांभाळून राहा. हे होतं कर्क राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.